आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार, ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदारांच्या संपर्कात, राहुल शेवाळे यांचा दावा। 550 आमदार गेले आणि 288 झाले तर काय फरक पडणार आहे, राहुल शेवाळे यांनी केलेल्या दाव्याला जयंत पाटील यांचं खोचक उत्तर। कोणताही पुरावा नसलेल्या बांगलादेशी लोकांना प्रमाणपत्र दिली जात आहेत, यावर एसआयटी बसवली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे बांगलादेशींना हाकलून देण्यासाठी कटिबद्ध आहेत, किरीट सोमय्या यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्था बीड प्रकरणासह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चेची माहिती। बाळासाहेब असताना मोठे नेते मातोश्रीवर भेटायला यायचे आणि आता यांना सिल्वर ओकवर जाण्याची वेळ आली आहे। उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेल्यानंतर शंभूराज देसाई यांची टीका। पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं, दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या, मी पवारांना सांगितलं। मुंडेंच्या वक्तव्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भोकरदन नाका परिसरात अखिल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोरच काळे झेंडे दाखवले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहता आणि शिर्डीच्या ग्रामस्थांकडून नागरी सत्कार। पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर विखे पाटलांची आकर्षक रथातून शाही मिरवणूक। 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिक्रमण हटवण्याबाबत आक्रमक। अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत।